नालासोपारा येथील 41 पैकी 31 अनधिकृत 4 मजली इमारती वसई-विरार महानगरपालिकेने जमीनदोस्त केल्या असून आज दिवसभरात 8 पोकलनच्या माध्यमातून पुन्हा 6 इमारती भुईसपाट केल्या आहेत। नालासोपारा पूर्व विजय लक्ष्मीनगर वसंतनगरी परिसरातील डम्पिंग आणि मलनिस्सारणचा राखीव भूखंड हडप करून 41 अनधिकृत इमारती बांधल्या होत्या। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये दिनांक 23 जानेवारीपासून ही सलग तोडक कारवाई सुरू आहे। या ठिकाणी 7,000च्या वर रहिवाशांना घराबाहेर काढून महानगरपालिकेने ही तोडक कारवाई केली आहे। सर्व इमारती भुईसपाट होईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिका प्रशासनाने सांगितलं आहे। वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आचोळेच्या डम्पिंग ग्राउंड अनुमलच्या जागेवरती 41 इमारती निष्कासित करण्यासाठी आदेश पारित झाले होते। त्यानुसार दिनांक 23 जानेवारीपासून आपण सतत कारवाई करत आहोत। आजपर्यंत 31 इमारती निष्कासित केलेल्या आहेत आणि आज अजून संध्याकाळपर्यंत 4 इमारती निष्कासित होतील। उद्या संध्याकाळपर्यंत उर्वरित सर्व इमारती निष्कासित करण्याचं आमचं नियोजन आहे। या कामी आज सकाळपासून 8 पोकलेन मशीन आम्ही लावलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत कारवाई सुरू आहे। ह्याच्यामध्ये माननीय हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या न्याय निर्णयानुसार वसई-विरार महानगरपालिकेनं त्या ठिकाणी आमच्याकडे बंदोबस्त मागवलेला होता। दिनांक 23 जानेवारीपासून या ठिकाणी बंदोबस्त कार्यरत आहे। जवळपास 500च्या आसपास अधिकारी, अंमलदार आणि महोत्सवाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत। त्याशिवाय शेवटच्या टप्प्यामध्ये SRPF देखील या ठिकाणी एक कंपनी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे लोक होते त्यांना या न्याय निर्णयाबाबतची माहिती अवगत करून, त्यांचे जे लोक होते त्यांना याबाबतची जाणीव करून देऊन, त्यांच्याशी रॅपोर्ट ठेवून या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याच्या दृष्टीने आतापर्यंत 31 बिल्डिंगचं निष्कासन झालेलं आहे। बाकी 8 इमारती आज थोडं कारवाई सुरू आहे। येत्या 1-2 दिवसात सर्व कारवाई पूर्ण होईल। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विरोध या ठिकाणी पाहायला मिळत होता। हा विरोध नेमका कशा पद्धतीने आपण हाताळलेला आहे? ह्याच्यामध्ये जो विरोध या ठिकाणी होता, त्यांचं जे राहतं घर या ठिकाणी तुटत होतं, परंतु त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा जो आदेश आहे, कायदा काय आहे याबाबतची त्यांना जाणीव करून दिली आणि त्यानुसार समन्वय ठेवून त्यांना त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी त्यांचा जो विरोध आहे तो शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आले। आहेत का सर्व खाली झालेले? सर्व या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्याचं निष्कासन करण्यात आलेलं, त्या सर्व इमारतीमधून लोकांचं या ठिकाणी लोक नाही आहे त्या इमारतीमध्ये।